या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केळीची पावडर कशी तयार करायची। त्यासाठी हे लागणारे सर्व साहित्य। कच्ची केळी प्रथमतः स्वच्छ धुवून घ्यावी, नंतर तिचे साल काढून ती पाण्यात टाकावी। साल काढल्यानंतर त्या केळीचे वजन घेऊन घ्यावे व ती केळीचे स्लाइस करून परत ते त्याच थंड पाण्यात टाकावे। ब्लांचिंग प्रोसेससाठी पाणी उकळण्यास ठेवावे व ते आरोचं पाणी वापरावे। ते पाणी 70 अंश सेल्सिअस पर्यंत तापवावे व 70 अंश सेल्सिअस झाल्यावर गॅस बंद करावा। आपल्या केळीचा गर हा 2 किलो आला होता, त्यामुळे सायट्रिक ॲसिड 1 किलोसाठी 0.5 ग्रॅम लागते, त्यामुळे 2 किलोसाठी आपल्याला 1 ग्रॅम घ्यावा लागेल। सायट्रिक ॲसिडचे द्रावण करण्यासाठी आपल्याला केळीच्या गराच्या 2 पट पाणी घ्यावं लागेल। तयार केलेले चिप्स हे 70 अंश सेल्सिअसला 1 मिनिटासाठी बुडवून परत सायट्रिक ॲसिड तयार केलेल्या द्रावणात टाकावे। गरम केलेले सर्व चिप्स हे 10 ते 15 मिनिटं सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात भिजवून ठेवावे। सायट्रिक ॲसिडच्या द्रावणातील चिप जाळीत टाकून सर्व पाणी निथळून घ्यावे। PP पॉलिप्रोपिलीन प्लॅस्टिक बॅग कापून घ्यावी व तिचे तुकडे करून ट्रेवर आथरून द्यावे व तयार झालेले चिप्स हे मोकळे करून सर्व ट्रेवर पसरवून द्यावे। ट्रे ड्रायरचे तापमान 60 अंश सेल्सिअसला सेट करून द्यावे। सर्व ट्रे ड्रायरमध्ये ठेवून द्यावे 5 ते 6 तासासाठी व एकदा ते सुकले का नाही ते चेक करून घ्यावे। 5 ते 6 तासानंतर ते चिप्स काढून परत उलटे करून परत ट्रे ड्रायरमध्ये ठेवून द्यावे। सर्व चिप्स हे एकत्र करून घ्यावे। याची पॅकिंग करून आपण नंतर वापरू शकतो किंवा लगेच पावडर तयार करू शकतो किंवा केळी वेफरसुद्धा तयार करू शकतो। सुकलेले चिप्स यांचे मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यावी। सदरील पावडर ही गाळणीने गाळून घ्यावी। दोन किलो गराचे 570 ग्रॅम पीठ तयार झाले आहे। पद्धतीने तयार झालेले पीठ हे प्लॅस्टिक बॅगेमध्ये पॅक करून आपण ठेवू शकता। हे प्रॉडक्ट तुम्ही फूड सेफ्टी स्टँडर्डचे पालन करून विक्री करू शकता। सदरील व्हिडिओ हा फक्त माहितीसाठी व प्रशिक्षणासाठी बनवला आहे। धन्यवाद।